मित्रांनो, एखादा व्यवसाय ज्यावेळेस 4 वर्षापर्यंत सस्टेन होतो आणि तो वाढत जातो त्यावेळेस त्या व्यवसायामध्ये काहीतरी चमत्कार असेल, बरोबर की नाही? नक्कीच. है ना. सो निगेटिव्ह कमेंटबद्दल मी हे सांगेन की लोकांना याबद्दल साशंकता यासाठी वाटते, शंका यासाठी येते की हा प्राणी विकला जातो का. सो हा प्राणी 100% विकला जातो. आणि शेवटची पद्धत आहे कॅलिफोर्निया. अच्छा. सो हा जो प्राणी तुम्ही पाहताय हा व्हाईटच असा, फक्त ह्याचे कान काळे आहेत, ओके. शेड दिसते, नाकाला काळा आहे. प्लस आपले जे ट्रेनिंग जे असतात तर ते ट्रेनिंग कधीपासून चालू होतात किंवा त्याचे शेड्यूल कसं असतं याची माहिती आपल्याला कुठे मिळू शकते? येस, आपण दर महिन्याला एका शनिवारी किंवा रविवारी आपलं ट्रेनिंग ठेवतो. अच्छा. आपण आधी गुगल फॉर्म देत होतो, पण आपण आता आपली वेबसाईट सुरू केलेली आहे. अच्छा. www.abungurabbithouse.com. कसं आहात मित्रांनो? मजेत ना असेल मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातले अनेक व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. काही 2-3 वर्षा अगोदर आपण उबंगू रॅबिट फार्मचा व्हिडिओ बनवलेला. निरुखे गावातलं हे रॅबिट फार्म होतं. बऱ्याच निगेटिव्ह कमेंट या व्यवसायाशी संबंधित आपल्या त्या व्हिडिओला होत्या. लोक म्हणत होती की हा व्यवसाय कोकणात होऊ शकत नाही किंवा ह्याला मार्केट नाही आहे. पण त्या व्यावसायिकांनी अभ्यासपूर्वक हा व्यवसाय चालू केलेला, म्हणजेच निलेश दादाने. आणि आज अजून एक त्यांचं दुसरं युनिट कुडाळ सिटीमध्ये चालू होतं आहे आणि त्याला भेट देण्यासाठी आणि त्याची प्रगती बघण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार निलेश दादा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. आता उबंगू रॅबिट फार्मचा आपण तिसरा व्हिडिओ करतोय, बरोबर? या अगोदर आपण 2 व्हिडिओ केलेले, पण जेव्हा आपण सर्वात पहिला जो व्हिडिओ केलेला बरेचसे निगेटिव्ह कमेंट त्याला होत्या, कारण का बरेच लोक सांगत होते की हे फार्मिंग होणार नाही, बरेच फसवेगिरी याच्यामध्ये आहे. म्हणून आपण दुसरा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये आपली जी काही तरक्की आहे ती प्रगती आपण त्याच्यामध्ये दाखवली. आणि आता आपण तिसरा जो व्हिडिओ बनवतोय हे नवीन युनिट आपण चालू केलेलं आहे. ॲब्सोल्युटली. तर पहिल्या गोष्ट म्हणजे आपण सुरुवात त्या निगेटिव्ह कमेंट पासून करूया की त्यांना तू काय उत्तर देशील आणि हे नवीन फार्म चालू करण्याचं कारण काय होतं? येस, तर मित्रांनो, आम्ही जो आमचा पहिला फार्म सुरू केला निरुखे येथे, त्या फार्मला आता 4 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्ही आता हा कुडाळमध्ये नवीन फार्म करत आहोत. मित्रांनो, एखादा व्यवसाय ज्यावेळेस 4 वर्षापर्यंत सस्टेन होतो आणि तो वाढत जातो त्यावेळेस त्या व्यवसायामध्ये काहीतरी चमत्कार असेल, बरोबर की नाही? नक्कीच. है ना. सो निगेटिव्ह कमेंटबद्दल मी हे सांगेन की लोकांना याबद्दल साशंकता यासाठी वाटते, शंका यासाठी येते की हा प्राणी विकला जातो का. सो हा प्राणी 100% विकला जातो. माझ्याकडे जे मार्केट आहे त्यामध्ये मला आता सध्या महिन्याला 10,000 प्राण्यांची रिक्वायरमेंट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढलेला आहे. बरोबर. सो याआधी लोकांना जो अनुभव होता, म्हणजे मला बरेच जण म्हणतात की याआधी कर्नाटक सारख्या कुठल्या तरी राज्यातून एक कंपनी आली होती, त्यांनी असंच म्हटलं होतं. आणि पण त्यावेळेस काय व्हायचं की हा प्राणी जो आहे ना हा फक्त फार्म्समध्ये फिरायचा, तो कुठे एंड त्याचा व्हायचा नाही. सो आता हा प्राणी एंड होतो, म्हणजे हा प्राणी शेवटी खाल्ला जातो. त्यामुळे तिकडे संपतो. त्यामुळे हा प्राणी फिरत बसत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे उत्पादन कराल ते सगळ्याच्या सगळं उत्पादन घेण्याची आपली आता सध्या क्षमता आहे. अच्छा, म्हणजे आता आपल्या इकडे निरुखेमध्ये ट्रेनिंग सेंटर देखील चालू झालेलं आहे. बरेच आपले स्टुडंट्स आहेत जे ट्रेनिंग घेऊन आपला स्वतःचा एक फार्म तयार करतायत. तर आपल्या सिंधुदुर्गामध्ये असे किती फार्म तयार झालेले आहेत ज्यांनी आपल्याकडनं ट्रेनिंग घेतलेलं आहे? आपल्या सिंधुदुर्गामध्ये जवळपास 12 फार्म आहेत. तुम्हाला कदाचित सुमित भोसले माहिती असेल, कॅलिफोर्निया गोट फार्म. बरोबर. त्यांनी आता नवीन फार्म चालू केलाय सावंतवाडीमध्ये. हुंबरसमध्ये आपला एक फार्म आहे, आपला कणकोलीमध्ये फार्म आहे, आपला वैभववाडीत फार्म आहे, आपला वेंगुल्यात फार्म आहे, आपला घोडग्यात फार्म आहे, आपला वर्ध्यात फार्म आहे. असे भरपूर फार्म आहेत. मग हे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे हे आपल्याकडेच ट्रेनिंग करून त्यांनी आता हा व्यवसाय चालू केलेला आहे. या व्यवसायातनं किती उत्पन्न येतं, काय येतं ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. ॲब्सोल्युटली. या अगोदरचा जो व्हिडिओ बनवलेला तो अगदीच आपण डिटेलमध्येच बनवलेला. या व्हिडिओमध्ये देखील आपण सशांबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया. नक्कीच. तर आपण सध्या आता ज्या फार्ममध्ये उभे आहोत ते आपलं निरुख्यानंतरचं हे दुसरं आपलं स्वतःचं फार्म आहे. अरे वा.
हेही फार्म 10 युनिटचं आहे. टू बी प्रिसाईज 114 प्राणी आहेत, म्हणजे 10 युनिटमध्ये 100 असतात, ते 114 प्राणी आहेत. अच्छा. निरुख्यामध्ये आपण एक्सपांड करायचा विचार करत होतो, पण तुम्ही जर निरुख्याच्या फार्मला जर कधी व्हिजिट केला असाल तिथे आपल्या फार्मपर्यंत रस्ता नाही आहे, त्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी अडचण निर्माण होते. अगदी. तिथे एक्सपांड करणं थोडं डिफिकल्ट होतं. त्यामुळे आपण कुडाळमध्ये भैरववाडी म्हणून जो विभाग आहे बरोबर, पंचायत समितीच्या बाजूला, तिथे आपण हे एक शेड आपण रेंटवरती घेतलेलं आहे, भाड्याने घेतलेलं आहे, आणि तिथे आपण हे 10 युनिटचं सेटअप केलेलं आहे. अच्छा. 10 युनिट म्हणजे साधारण किती प्राणी आहेत तिकडे? 70 फिमेल आणि 30 मेल, असं टोटल 100 प्राणी आहे. ओके. पुढे आपण प्राण्यांबद्दलची माहिती देखील जाणून घेऊया, त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या बघूया. पण बाजूला जी ट्रॉफी दिसते ही कसली ट्रॉफी आहे? सो येस, गेल्या वर्षी आम्हाला न्यूज 18 लोकमत यांच्याकडनं आम्हाला हा पुरस्कार मिळाला होता. अच्छा. त्यावेळेसचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याकडनं आमच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी आम्हाला कृषी रत्न पुरस्कार दिला होता. अरे वा. सो येस, नक्कीच. तर आता आपण वेगवेगळे जे आता आपण सगळ्यांना ससा म्हणतो, पण त्या सस्यामध्ये पण वेगवेगळे प्रजाती आहेत किंवा नावं असतील त्यांची, तर ती बेसिक हे जाणून घेऊया. नक्कीच. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल, जर कोणाला घरी ससा पाळायचा असेल तर कुठला पाळावा किंवा असं काय आहे का पर्टिक्युलर? ह्यापैकी आपल्याकडे आता 6 प्रजातींचे ससे आहेत. येस, मी दाखवतो. सो सगळ्यात पहिला ससा जो तुम्हाला दाखवतोय मी, तो आहे डच कॅटेगरीचा. अच्छा. डच म्हणजे 2 कलरचा ससा. सो हा ब्लॅक अँड व्हाईट दिसतो तुम्हाला. ओके. ठीक आहे. सो याला डच म्हणतात. ब्लॅक अँड व्हाईट आहे, ब्राऊन अँड व्हाईट आहे, तिकडे पाहाल तुम्ही तर. ओके. सो हे जे 2 कलरचे ससे आहेत त्यांना डच म्हणतात. अच्छा. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट आहे ब्लॅक जायंट, म्हणजे काळ्या रंगाचा ससा. हा संपूर्ण काळा असतो? संपूर्ण काळा असतो. सो हा आहे ब्लॅक जायंट. अच्छा. ओके. वा. येस. सो हा आहे ब्लॅक जायंट. मग हे ससे आपण फार्मसाठी पण करू शकतो आणि घरी पाळण्यासाठी पण 1-2 ससे? ॲब्सोल्युटली. तुम्हाला जी आवडते, जो रंग आवडतो त्या रंगाचा ससा तुम्ही घरी पाळू शकता. नक्कीच. येस. त्यानंतर आहे आपल्याकडे ब्राऊन कलरचा, त्याला ग्रे जायंट म्हणतात. ग्रे जायंट. ग्रे जायंट हा ससा तुम्हाला जंगलातल्या ससासारखा दिसतो, त्यामुळे माणसं कन्फ्यूज होतात. अच्छा. पण हा डोमेस्टिक आहे. ओके. मला आता तू जसं म्हणालास की जंगलातला सशासारखा दिसतो, येस. तो जंगलातल्या सशाला काय म्हणतात आणि पाळीव सशाला काय म्हणतात? जंगलातल्या सशाला इंग्लिशमध्ये हेअर म्हणतात, HARE, आणि आपल्या सशाला रॅबिट म्हणतात. अच्छा. दोघांमध्ये काय फरक आहे? येस, ॲब्सोल्युटली. खूप मोठा फरक. जंगलातला ससा जो असतो तो मोठा असतो थोडा, त्याचे पाय पुढचे लांबट असतात. अच्छा. तो जवळपास एक 35 ते 40 फूट लांब उडी मारू शकतो. अच्छा. आपले हे ससे तेवढे चपळ नाही. तुम्ही बघाल तर हा शांत बसणारा ससा. ओके. येस. तो छोट्या छोट्या उड्या मारत तो छोट्या चालतो. येस. येस. ओके. तो जंगलातला जो ससा असतो तो चपळ असतो? चपळ, खूप चपळ. म्हणजे तुम्हाला तो हाताला मिळणारच नाही तुम्ही जर जंगली ससा पाहिला असेल तर. पण असं जंगली सशाचं फार्मिंग असतं का? नाही. जंगली ससा पाळणं, मारणं, खाणं हा कायद्याने गुन्हा आहे. अच्छा. कारण की तो सरकारचा प्राणी आहे, आपला प्राणी नाही, त्यामुळे ते इलिगल आहे. अच्छा. मला जर ससेच पाळायचे असतील तर तुम्ही हे डोमेस्टिक ससे पाळू शकता. अच्छा. ह्यांना डोमेस्टिक ससे म्हणतात, ज्याचं आपण फार्मिंग करू शकतो आणि जे लिगल आहे. येस, ॲब्सोल्युटली लिगल. ठीक आहे. येस. पुढची प्रजात आहे सोव्हिएत चिंचिला, जी ग्रे रंगाची असते. अच्छा. येस. ह्याला काय म्हणतात? सोव्हिएत चिंचिला. ओके. ओके. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे न्यूझीलंड व्हाईट. अच्छा. न्यूझीलंड व्हाईट. न्यूझीलंड व्हाईट. अच्छा. हा पूर्ण व्हाईट ससा आणि ह्याचे डोळे लाल असतात. अच्छा. तुम्ही पाहाल तर. ओके. हा प्राणी खूप छान असतो. हा प्राणी लॅबोरेटरीमध्ये वापरला जातो. अच्छा. येस. लॅबोरेटरीमध्ये जिकडे माईस वापरतात, लाल डोळ्यांचे उंदीर, बरोबर. त्यानंतर सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्राणी म्हणजे ससा. बरोबर. आणि मी TIFR ला जेव्हा प्रोजेक्ट करत होतो, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर, त्या ठिकाणी पांढरे उंदीर यायचे लाल डोळ्याचे. येस. त्यानंतर सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्राणी म्हणजे ससा. ओके. मग तू जसं सांगतोयस की फार्मिंग केल्यानंतर जे काही प्रोडक्ट निघतं, म्हणजे जे काही ससे येतात ते मीटसाठी जास्त युज होतात. येस. पण प्लस ते लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी पण वापरलं जातं. म्हणजे पशुपालनामध्ये हाच एक प्राणी असा आहे जो 3 कॅटेगरीमध्ये विकला जातो. अच्छा. तुम्ही पाळण्यासाठी विकू शकता, ओके, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये विकू शकता आणि तुम्ही मांसासाठी विकू शकता. मला वाटतं अजून कुठलाही प्राणी या 3 कॅटेगरीमध्ये विकला जात नाही. आणि शेवटची पद्धत आहे कॅलिफोर्निया. अच्छा. सो हा जो प्राणी तुम्ही पाहताय हा व्हाईट ससा, फक्त ह्याचे कान काळे आहेत, ओके, शेड दिसते, नाकाला काळा आहे, पायाचे तळवे थोडेफार काळे आहेत. अच्छा. आणि शेपटी काळी आहे. मग हा प्रजात कुठली म्हणाला? कॅलिफोर्निया. ओके. सुमित दादाने जे फार्मिंग चालू केलं ते कॅलिफोर्नियाचंच आहे? नाही, त्याच्या फार्मचं नाव कॅलिफोर्निया आहे, पण त्याच्याकडे सगळ्या प्रजाती आहेत. सगळ्या प्रजाती.
तर मित्रांनो, मी सस्यपालन करत असलो आणि माझा जरी चेहरा दिसत असला तर त्या मागे जी मेहनत आहे, ॲक्च्युअल मेहनत, बरं. ती करणारे ही 2 मुलं आहेत. म्हणजे आपलं निरुख्याचं जे फार्म आहे ते संपूर्णपणे सांभाळणारा हा माझा भाऊ. अच्छा. ठीक आहे, दुसऱ्या आईचा असला तरी माझा भाऊ आहे तो. ठीक आहे, तेजस कदम हा तिथे पूर्ण फार्म सांभाळतो. आणि आता हा नवीन युवराज, ओके, अच्छा. युवराज सडेकर, हे कुडाचं जे फार्म आहे तो युवराज सांभाळणार आहे. आणि कसं आहे की यामध्ये तुम्हाला प्राण्यांची आवड असणं गरजेचं आहे आणि दोघांनाही सशाची आवड खूप आहे. अच्छा. म्हणजे तेजसबद्दल तर मला काय बोलायला नको आहे, पण मी ज्यावेळेस युवराजशी बोलत होतो तेव्हा त्याला लहानपणापासून ससा पाळायचा होता. अच्छा. आणि तो शोधत होता आणि तो शोधत आमच्याकडे आला. आमच्याकडनं त्याने मला वाटतं 10 ससे घेतलेत ऑलरेडी त्याच्या घरी. आई वडील बघतात. ओके. आणि तो म्हणाला की तू इकडे फार्म करणार असेल तर मी तुझ्याकडे कामाला तयार आहे. अच्छा. तर त्यामुळे मला एकदम उत्तम आणि ॲप्ट माणूस मिळाला आहे इथल्या फार्मसाठी. नक्कीच. म्हणजे ज्याला आवड आहे येस तो या क्षेत्रामध्ये आहे आता. आहे. येस मला सांग की युवराजने याचं पहिलं ट्रेनिंग घेतलेलं आहे. येस आपलं जे आता मागचं ट्रेनिंग झालं 13 सप्टेंबरला, त्या सप्टेंबरच्या ट्रेनिंगमध्ये युवराज होता. ओके. त्याला पूर्णपणे समजवलेलं आहे आणि वेळोवेळी तेजस आहेच. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर दादा आता जसं म्हणालात की मेंटेनन्स साठी आपल्याला माणूस लागतो. बरोबर. तर हे कशा प्रकारचं मेंटेनन्स असं काय काय मेंटेनन्स असतं? येस, सस्यपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते फार्मचं क्लिनिंग. बरं. तुमचं फार्म जेवढं क्लीन असेल तेवढं सशांना आजार होत नाहीत. त्यामुळे सकाळी पहिल्यांदा आल्यानंतर तुमचं फार्म साफ असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे लेंडी आणि मूत्र आहे ते क्लीन करावं, जेणेकरून तुमच्या फार्ममध्ये वास राहणार नाही. ठीक आहे, सो ते एक महत्त्वाचं काम असतं. ते झाल्यानंतर आपण सशांना फीडिंग करतो. आपण सकाळी त्यांना एक ड्राय फीड घालतो. तुम्ही जर पाहत असाल तर हे आहे ड्राय फीड. ओके. हां, सो हे ड्राय फीड आपण त्यांना घालतो. अच्छा. ते घालून झाल्यानंतर आपण एक सशांचं इन्स्पेक्शन करतो. कुठला ससा खात नाही आहे का, त्याला काही आजार आहे का, सो त्याचं आपण इन्स्पेक्शन करतो. आणि मग त्यांना मेडिकेट करतो. आपण मेडिकेशन असेल ते करतो. ओके. त्यानंतर मग दुपारच्या वेळेमध्ये आपण चारा वगैरे जो आणतो तो क्लिनिंग असतं. तो जो आपण बाहेरनं चारा आणला तो आपण मिठाच्या पाण्यात धुवून परत साध्या पाण्यात धुवून आपण निथळत ठेवतो. जेणेकरून संध्याकाळी त्यांना आपण चारा फीड करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि हे झाल्यानंतर मग आपण महिन्यातून एकदा सशांची मेटिंग करतो माद्यांची. तो एक वेगळा टास्क असतो, कारण की आपले 70 माद्या म्हणजे एक जवळपास मला वाटतं 7 दिवसांचा टाईम असतो. 7 दिवसामध्ये आपण मेटिंग करतो. अच्छा. ठीक आहे, सो अशी ॲक्टिव्हिटी असतात. तर निलेश, आता मी पुन्हा एकदा सांगतो की अजून डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल रॅबिट फार्मिंगची येस, तर नक्कीच लोकांनी आपला पहिला व्हिडिओ पाहावा किंवा आपला यूट्यूब चॅनल देखील आहे येस, ज्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेले आहेत. सशांबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय? दी अभंगू मुवमेंट. दी अभंगू मुवमेंट. Yes. सो नक्की तुम्ही त्या चॅनलवर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. प्लस आपले जे ट्रेनिंग जे असतात तर ते ट्रेनिंग कधीपासून चालू होतात किंवा त्याचे शेड्यूल कसं असतं याची माहिती आपल्याला कुठे मिळू शकते? येस, आपण दर महिन्याला एका शनिवारी किंवा रविवारी आपलं ट्रेनिंग ठेवतो. अच्छा. आपण आधी गुगल फॉर्म देत होतो, पण आपण आता आपली वेबसाईट सुरू केलेली आहे. अच्छा. www.abungurabbithouse.com या नावाने आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही ट्रेनिंगचं एक सेक्शन आहे. तुम्हाला जर ट्रेनिंगला यायचं असेल तर सेक्शन भरून ठेवायचं, जेणेकरून आम्हाला ईमेल येतो आणि मग आम्ही आमच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवतो. ओके. तर आणि प्लस फोनवर देखील कॉन्टॅक्ट करून तुझ्याशी नक्कीच लोक संपर्क करू शकतात. आता थोडंसं आपण ह्याचं काय म्हणतात त्याला इकॉनॉमिकल कसं काय आहे ते थोडी माहिती जाणून घेऊया. सो साधारण जर एखाद्या शेतकऱ्याला हा फार्म चालू करायचा असेल तर सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि ती रिकवर व्हायला किती पिरियड जातो आणि साधारण मंथली इन्कम आपण किती घेऊ शकतो याच्यातून? ओके, कसं आहे की उत्पन्न घेण्याआधी त्या शेतकऱ्याला किती इन्व्हेस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी आहे त्यावरती आपण त्यांना प्रपोज करतो. हा व्यवसाय आपल्याकडे कमीत कमी 5,000पासून ते जास्तीत जास्त 3.5 लाखापर्यंतचे प्लान आहेत. ओके. ठीक आहे, आपण देऊ शकतो. जर तुम्ही ॲडल्टचे प्लान घेतलात तर एक युनिट तुम्हाला हे 25,000पर्यंत मिळतं. अच्छा. पण तुम्ही जर व्यवस्थित कमर्शियल करू इच्छित असाल तर तुमच्या एक 1.5 ते 2 लाखाच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला महिन्याला 25,000 ते 30,000चं उत्पन्न होऊ शकतं. अच्छा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे 1.5 ते 2 लाखाची. येस, जमीन तुमची स्वतःची, शेड तुमची स्वतःची असेल येस, तर इन्व्हेस्टमेंट आहे 1.5 ते 2 लाखाची आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला 25 ते 30,000 रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. आणि जे आता ससे 1 किलोचे तयार होणार तर हे कोण घेणार ससे? मीच घेणार. अच्छा. आपण तुला किती रिक्वायरमेंट आहे? मला रिक्वायरमेंट आता खूप आहे, म्हणजे आकडा खूप मोठा आहे. अच्छा. जवळपास एक 10,000 प्राणी मला महिन्याला हवेत, जे मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळे तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आपण आउट ऑफ स्टेट जातो. राजस्थान, ओडिसा, कोलकाता, भरपूर ठिकाणी जाऊन आपण प्राणी घ्यायचा प्रयत्न करतोय. अच्छा. पण आपल्या जर कडे मिळाले हे प्राणी, मला ॲटलिस्ट मी म्हणेन महिन्याला 1000 प्राणी जरी मला मिळाले तरी माझी रिक्वायरमेंट फुलफिल होईल असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच नक्कीच.
सो हा व्हिडिओतनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि अधिक शेतकरी या रॅबिट फार्ममध्ये नक्कीच उतरतील आणि त्याचं ट्रेनिंग देखील घेतील. येस. तर तुला आणि तुझ्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू लकी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, नक्कीच या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खूप आनंद होतो आम्हाला की ही जी लोक मुंबईतनं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणामध्ये आली, व्यवसाय केला, व्यवसाय वाढवला, प्रगती केली आणि त्याच्यातनं स्थानिकांना एक रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला जर या रॅबिट फार्मिंगची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, ट्रेनिंग घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर दिलेला आहे. तुम्ही नक्कीच निलेशशी संपर्क करू शकता आणि याची अधिक माहिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करा.